रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सेनेची आता राजकीय रणनीती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी विधानसभेतून तगडा उमेदवार देण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे गटाची या ठिकाणी चाचपणी सुरू आहे। तर रत्नागिरी विधानसभेतून किंवा चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने सध्या चाचपणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची मतं या ठिकाणी जाणून घेतली गेलेली आहेत। भास्कर जाधव यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून किंवा चिपळूण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत याला गुहागर विधानसभा मतदारसंघातून प्रमोट केले जाणार आहे। चिपळूण विधानसभा मतदारसंघासोबतच भास्कर जाधव यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उतरवलं तर त्याचे पडसाद काय उमटू शकतात याचा देखील सरासर विचार जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ठिकाणी केला जातोय। कोकणात पुन्हा पाय रोवण्यासाठी उद्धव ठाकरे सेना या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळते। तर उद्धव ठाकरे गटातील रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आहेत आणि या संदर्भातला रिपोर्ट मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीवरती दिलेला आहे आणि त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरण या ठिकाणी ढळून निघायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।